त्या सत्ता पिपासू माथे फिरूनही प्रत्येकाला बोलवून त्याचा अपमान केलेला आहे। तू जर वडापावची गाडी चालवतो तर याच्यात लक्ष घालू नको। लोकांच्या पोटापाण्यावर बोलण्याची हिंमत यांनी केलेली, यांनी धमक्या दिलेल्या आहेत की निवडून आल्यावर तुम्हाला बघतो कसे तुम्ही धंदे पाणी करता हे मी बघतो। भारतीय जनता पार्टीमध्ये आमच्याकडे पद नाही असं हा म्हणतो आम्हाला। भारतीय जनता पार्टी याच्या बापाचा पक्ष नाही। भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि ज्यांनी हे मोडीस काढलेलं आहे पुणे शहरामध्ये त्याला येत्या काळामध्ये त्याची जागा दाखवल्याशिवाय पुणे शहर राहणार नाही। अख्ख्या प्रभागांची वाट लावण्याचं काम यांनी केलेलं आहे। मुख्यमंत्री फडणवीस साहेब आज आमचा आत्मा तळतळतोय। आम्ही वेड्यासारखं काम केलेलं आहे। आमदारकीमध्ये खासदारकीमध्ये आम्ही वेड्यासारखं काम केलेलं आहे, परंतु प्रभाग 24 मधला हा जो माथे फिरू आहे यांनी प्रभागाची रचना बदलून सगळ्यांना प्रत्येक जण अपयशी कसं ठरेल आणि स्वतः कसा सेफ होईल ना याची पूर्ण तरतूद केलेली आहे। परंतु हा पडणार, याला आम्ही पाडणार, याला आम्ही याची जागा दाखवणार। हा स्वतःला महापौर म्हणवतो का? भविष्यातला महापौर? तुझा भूतकाळ काय होता ना, तो भूतकाळ ह्या 15 दिवसात जर जनतेच्या समोर आणला नाही तर नावाची रणरागिणी नाही हे त्यांनी लक्षात ठेवायचं। आणि चुकीच्या गोष्टी तू हात घातलेला आहेस हे या प्रभाग 24च्या माथे फिरू भारतीय जनता पक्षाचा, स्वतःला भारतीय जनता पक्षाचा आणि फडणवीस साहेबांचा विश्वासू चेहरा म्हणून जो मिरवतोय ना त्यांनी आता फक्त उज्ज्वला गौड बरोबर बोलावं। आणि तुझा जो भूतकाळ आहे, भूतकाळातले तुझे जे धंदे आहेत ना ते प्रत्येक घरापर्यंत कसे पोचतील याचा 15 दिवसात मी प्रयत्न करणार। माझ्या हिंदुत्वाच्या कामात तर तू वेळोवेळी माझ्या आडवे आलेला आहेस, परंतु तुला आडवी येणारी ही रणरागिणी आता शांत बसणार नाही। हे अश्रू जे आहेत ना हे निष्ठेचे अश्रू आहेत, हे लक्षात ठेवावं। आमदारांच्या आमदारकीत आम्ही घाम गाळून काम केलंय, खासदारकीमध्ये आम्ही घाम गाळून काम केलेलं आहे। प्रत्येकाने काम मिळवण्याचं काम ज्या माथे फिरूनी प्रभाग 24 मध्ये केलेलं आहे त्याला आम्ही त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हे त्यांनी आता लिहून घ्यावं। तुझी उलटी